नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम ददिशंकतुषाराभं क्षीरोदारणसम्भवं नमामि शिशनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं सोमाय नमः नमस्करोमि. गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थकाममोक्षाणां फलदात्री नमोस्तुते. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक भविष्य. तत्पूर्वी 17 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य. 17 ऑगस्टला जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक हा 8 मानला जातो. स्वभाव गंभीर, शांत, मेहनती आणि शिस्तप्रिय असतो. स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवणारे असतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे जबाबदारी घेण्याची चांगली क्षमता यांच्या अंगी असते. ध्येय गाठण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करतात. नेतृत्व गुण आणि व्यवहार ज्ञान दिसून येते. कधीकधी हट्टीपणा आणि जास्त विचार करणे, भावना मनामध्ये ठेवणे दिसू शकते. शुभ अंक आहे यांच्यासाठी 8, 17 आणि 26. शुभवार आहे शनिवार तसेच बुधवार यांना अनुकूल मानला जातो. शनिवारी शनिदेवाची उपासना यांनी करावी. तसंच गरजू व्यक्तींना यथाशक्ती काळे तीळ किंवा उडीद किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते. तर हे होतं 17 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य. आपल्याला जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आता बघणार आहोत 12 राशींचं दैनिक भविष्य. सुरुवातीला अर्थातच मेष रास. मेष रास. कामामध्ये उत्साह वाढणारा आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक बाबतीमध्ये घाईने निर्णय घेणं टाळा. नात्यांमध्ये स्पष्ट चांगला संवाद ठेवा. शुभ अंक आहे 9. शुभवार आहे मंगळवार. उपासना श्री हनुमंतांची आपण उपासना करा. वृषभ रास. नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता जाणवेल. आर्थिक लाभाची सुद्धा चांगली शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तीचे सहकार्य मिळेल. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. शुभ अंक आहे 6. शुभवार आहे शुक्रवार. उपासना श्री महालक्ष्मीची उपासना करा. मिथुन रास. नवीन कल्पना आणि संपर्क फायदेशीर ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक होईल. गैरसमज टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे, तेव्हा संवाद चांगला ठेवा. शुभ अंक आहे 5. शुभवार आहे बुधवार. उपासना श्री गणपती यांची उपासना आपण करावी. कर्क रास. भावनिक निर्णय घेण्यापेक्षा परिस्थितीचा विचार करून शांतपणाने निर्णय घ्या. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी आवश्यक आहे. शुभ अंक आहे 2. शुभवार आहे सोमवार. भगवान शिवाची महादेवांची आपण उपासना करावी.
नेतृत्व गुणांचा उपयोग करून महत्त्वाचे काम पुढे नेता येईल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. अहंकार किंवा हट्टीपणा टाळा. शुभ अंक आहे 1. शुभवार आहे रविवार. उपासना आपण सूर्यदेवाची उपासना करा. कन्या रास, कामामध्ये बारकाईने लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि विश्रांतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. शुभ अंक आहे 5. शुभवार आहे बुधवार. उपासना श्री गणपतींची आपण उपासना करा. तर इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका. बघत राहा आपलं नाशिक, आपली रास. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. पुढे तुळ रास. तुळ रास, भागीदारी आणि व्यावसायिक संबंधासाठी दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तींसोबत संबंध आर्थिक अधिक दृढ होतील. अनावश्यक खरेदी टाळा. शुभ अंक आहे 6. शुभवार आहे शुक्रवार. उपासना श्री देवी लक्ष्मी यांची आपण उपासना करा. वृश्चिक रास, महत्त्वाचे निर्णय घेताना संयम ठेवा. गुप्त विरोध किंवा गैरसमज जाणवू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तपासून घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. शुभ अंक 9. शुभवार आहे मंगळवार. हनुमंतांची उपासना आपण करा. धनुरास, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा नवीन व्यक्तींशी संपर्क लाभदायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगतीचा दिवस आहे. शुभ अंक आहे 3. शुभवार आहे गुरुवार. उपासना श्री दत्तात्रय किंवा गुरुदेव यांची आपण उपासना करा. मकर रास, कामाचा थोडा ताण वाढू शकतो, पण नियोजन केल्यास गोष्टी सुरळीत होतील. आर्थिक बाबतीत शिस्त ठेवा. वरिष्ठांशी नम्रपणे संवाद साधा. शुभ अंक आहे आपल्याला 8. शुभवार आहे शनिवार. उपासना श्री शनी महाराजांची उपासना करा. कुंभरास, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळेल आणि अचानक काही खर्च होऊ शकतो. शुभ अंक आहे 7. शुभवार आहे शनिवार. उपासना श्री हनुमंतांची उपासना करा.
केल्यास मनातील संभ्रम कमी होईल, कुटुंबियांकडून भावनिक आधार मिळेल, अध्यात्माकडे ओढ वाढेल, आर्थिक बाबतीमध्ये सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक आहे 3, शुभवार आहे गुरुवार. उपासना श्री भगवान विष्णूंची उपासना करा. तर हे होतं आजचं आपलं 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. राशी भविष्य हा आपल्याला एक दिशादर्शक पर्याय आहे, पण मेहनत आणि कष्टाला मात्र पर्याय नाही. तरी मेहनत करा, कष्ट घ्या, दिवस आनंदामध्ये व्यतीत करा. शुभम भवतु.